गडचिरोली या भागात मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे. अनेक बळी जाताना दिसतात आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, मागील अनेक वर्षापासून हा विषय ज्या प्रमाणात वाघांची संख्या वाढलेली आहे, ज्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आणि यामुळे जंगलाच्या बाहेर आता वाघ शिरत आहे, बिबटे तर आज शहरांमध्ये आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आणि मानवांचा संघर्ष आपल्याला बघायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणात मृत्यूसुद्धा यामध्ये झालेला आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 48 लोकांच्या मागच्या वर्षभरात मृत्यू झालेला आहे. भंडारा गोंदियामध्ये 9 लोकांची यामध्ये मृत्यू झालेली आहे. मला असं वाटतं हे गंभीर आहे आणि याला गंभीररित्या घेऊन वनमंत्र्यांनी यावर निश्चितच पावलं उचलले पाहिजे. काही AI टेक्नॉलॉजीचा वापर करून या लोकांमध्ये जे आता हे जे संघर्ष आहे हे कुठेतरी थांबवले गेले पाहिजे आणि मला असं वाटतं की हे आता पुढे आणखीनही गंभीर होत चाललं आहे. उद्या गावातील नागरिक कुठेतरी एक भीतीचं वातावरण संपूर्ण गावांमध्ये पसरलेलं आहे. आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलं आहेत पण आणि ऑफिस देखील आपले वन विभागाचं मुख्य ऑफिस देखील ते हलवण्याच्या देखील हालचाली सुरू असल्याच्या एक चर्चा आहे. काय सांगा? नाही, वन विभागाचं ऑफिस कुठेही हलवणार नाही आहे. ते इथे विदर्भातच राहणार आहे, नागपूरमध्येच राहणार आहे. कारण विदर्भ ही आता टायगर कॅपिटली, नागपूर हा टायगर कॅपिटली झाले आहे आणि विदर्भात सगळ्यात मोठ्या प्रमाणात ज्या फॉरेस्ट कव्हर आहे हा विदर्भात भंडारा गोंदिया गडचिरोली असणार किंवा चंद्रपूर असणार. या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. तर मला असं वाटत नाही की या प्रकारचं कुठेही पाऊल राज्य सरकार उचलणार आहे.